हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि गुड मॉर्निंग. बाकी आत्ताच मी जस्ट क्लासला जाऊन आले आणि आज हे घातलंय. आज मी बघते आज काय काय करणार आहे ते तुम्हाला दाखवते. सो आपण भेटूया थोड्या वेळाने. बाकी आज क्लासमध्ये जे काम होतं ते तर मी केलं बट खूप गरम झालं कारण की त्या लोकांनी ए सीच चालू नाही केलेला आणि त्यांचा ए सी म्हणजे खूप भारी आहे. त्यामुळे तिथे सुद्धा खूप गरम झालं. तर इतकी कंटाळून आली आहे ना मी आता. पण व्लॉग स्टार्ट करण्यासाठी म्हणून मी बसली. बाकी आता थोड्या वेळाने भेटूया. तर हे गाईज मी चेंज केलंय आणि आज हे घातलंय. माझे ठरलेले कपडे असतात तेच मी घालते. म्हणजे घरात घालायला खूप कमी कपडे वापरते. मला बाहेर वेगळे-वेगळे कपडे घालून जायला आवडतात, पण घरात मी तेच-तेच घालत असते. तर आज खरं तर काय दाखवू मला खरंच कळत नाही. आज मला असं वेगळं काहीतरी दाखवायला कॉन्टेंटच भेटत नाहीये. बाकी रोजचीच कामं आहेत. कारण डेली तीच-तीच कामं असतात आणि तीच-तीच तुम्हाला मी काय दाखवणार? सो आज काय करू मला जेन्युइनली नाही समजत आहे. पण कारण की बाकीच्यांचे असतात फ्रेंड्स वगैरे, पण माझे ते सुद्धा नाही आहेत आणि माझी खूप छोटीशी लाईफ आहे. माझ्या लाईफमध्ये फक्त माझी फॅमिली आहे. बाकी तर कोणाचाच इन्व्हॉल्व नाही आहे त्याच्यामध्ये. कारण फ्रेंड्स बनवणार तर पहिल्यापासून मला चांगले फ्रेंड्स कधीच भेटले नाही. जे पण भेटले त्यांनी मला बऱ्याच गोष्टींमध्ये फसवलंय. त्यामुळे फ्रेंड्स बनवायची सुद्धा इच्छा होत नाही. आणि क्लासला जाते तिथे सुद्धा कोण कोणाशी बोलत नाही. ज्यांचे त्यांचे आपले आपले ग्रुप आहेत आणि मला असं कोणामध्ये घुसून गप्पे मारण्यामध्ये मला नाही आवडत. सो ते सुद्धा नाही आहे. तर क्लासमध्ये सुद्धा कोण माझे फ्रेंड्स नाही आहेत. त्यामुळे कुठे बाहेर जाणार आणि काय तुम्हाला रोज-रोज दाखवणार. तर आज विचार केला की आज दाखवू काय? कारण रोज-रोजची माझी कामं आहेत. कधी कपडे घडी करा, कधी भांडी घासा, कधी जेवण बनवा. जेवण तर रोजच बनवायचं असतं. आज काहीतरी मम्मीने पुलाव बनवायला सांगितलं कारण मम्मी आणि दीदी मार्केटला गेलेत. काही खरेदी करायची आहे प्लस यशरीची ड्रेस वगैरे घ्यायचा स्कूल आता चालू होत आहे. तर पहिल्यापासून मला असे चांगले फ्रेंड्स भेटलेच नाही. त्यामुळे नंतर मी ती एकटीच झाली आणि कॉलेजमध्ये माझे फ्रेंड्स होते. पण कॉलेज संपल्यावर ते फ्रेंड्ससुद्धा लांब जातात. सगळेच फ्रेंड काही राहतात असं नसतं. त्यामुळे ते सुद्धा लांब झाले. त्याच्यानंतर मी क्लासेस जॉइन केले. तिथे होते माझे फ्रेंड्स. पण नंतर त्यांचा कोर्स संपला आणि मग ती लोकं त्यांच्या त्यांच्या मार्गाला निघून गेले. आणि आता तर दोघंच आहेत. म्हणजे एक सर आहेत आणि एक आहे माझा फ्रेंड. पण तो सुद्धा आता इव्हनिंगला असतो आणि माझं टायमिंग चेंज झाल्यामुळे मी मॉर्निंगला जाते. सो तो सुद्धा आता मला भेटत नाही. तर आता कोणाशी बोलणं होत नाही, कोण फ्रेंड्स नाही आहेत. तर कुठे जाणं पण होत नाही. त्यामुळे तुम्हाला काही दाखवता येत नाही. घरातल्याच गोष्टी दाखवायला भेटतात. त्यामध्ये पण काय दाखवू आणि काय तुम्हाला मी काहीतरी असं म्हणजे इंटरेस्टिंग काय दाखवू हे मला सुचतच नाही. कारण की घरीच असते, रोजची रुटीन चालू असते. आज उठली, माझी कामं केली, क्लासला गेली, क्लासवरून आली, चेंज केलं आणि कपडे वगैरे घडी केले. कारण की मम्मी आणि जातात, पण त्यांच्याबरोबर जायला पण मला कंटाळा येतो. कारण की ते खरेदीला जातात आणि तिथे गेल्यावरती माझं काहीच काम नसतं. तर मला ते असं सारखी खरेदीला जायला मला नाही आवडत. तर फिरायची इच्छा तर मला पण खूप आहे. पण बोलतात ना लाईफमध्ये असं कोण भेटलंच नाही आहे, की म्हणजे मित्र. मी असं नाही म्हणत, की बॉयफ्रेंड वगैरे मला ते नकोच आहे. पण ॲट चांगले मित्र जरी भेटले असते ना, तरी आता माझी लाईफ खूप वेगळी असती. कारण मी खूप फिरणारी मुलगी आहे. मला फिरायला खूप आवडतं आणि माझी खूप इच्छा आहे, की मी लाईफमध्ये खूप फिरावं. पण काही गोष्टींमुळे नाही भेटत फिरायला. त्यामुळे काय करू मला काहीच समजत नाही आणि घरातच असते. कधी-कधी घरामध्ये पण खूप कंटाळा येतो. पण जोपर्यंत जॉबला जात नाही, तोपर्यंत मला नवीन ओळखी भेटणार नाही, नवीन माणसं भेटणार नाही. कारण आतापर्यंत जे पण भेटलेत ते मला चांगले भेटलेले नाहीयेत.
क्लिअर सांगते. मला चांगले कोणच भेटलेलं नाहीये. ना शाळेमध्ये होती तेव्हा फ्रेंड्स चांगले होते. नंतर कॉलेजला गेली तर कॉलेजमध्ये सुद्धा ती लोकं स्वार्थी होते. म्हणजे त्यांचा त्यांचा विचार करणारे. प्रत्येकजण आपल्या आपल्या सोयीने माझ्याकडे यायचे. सो त्यांच्याशी सुद्धा आता असं बॉन्ड असा नाही राहिलाय आणि ते सुद्धा त्यांच्या त्यांच्या लाईफमध्ये बिझी आहेत. सो त्यांना त्रास देणं पण मला नाही आवडत. त्यांचे त्यांचे आहेत फ्रेंड्स, ते लोकं जातात, फिरतात. पण माझं तसं नाही आहे आणि माझी छोटीशी लाईफ आहे. माझ्या लाईफमध्ये माझी फॅमिली आहे आणि मला असं ग्रुप आणि अशी गँग बनवून फिरणं मला नाही जमत आणि मला आवडत पण नाही. माझे काही मोजकेच फ्रेंड्स होतात. ते सुद्धा माझे व्यवस्थित नसतील, तर मग फ्रेंड्सच होत नाहीयेत. कारण की माझे मोजकेच फ्रेंड असतात. ते पण जर नाहीच झाले, तर मग मी अशीच एकटी असते. तर लहानपणी सुद्धा माझे फ्रेंड्स नव्हते. मी एकटी-एकटी खेळायची. मी तुम्हाला काल पण बोलली. मी एकटीच खेळत बसायची. कारण तेव्हा पण कोणच फ्रेंड्स नव्हते. त्यामुळे एकटीच खेळायची, एकटी-एकटीमध्ये रमलेली असायची. नंतर मग फ्रेंड्स आले. पण ते सुद्धा नव्हते तेवढे व्यवस्थित. बऱ्याच गोष्टीत त्या लोकांनी मला फसवलंय. लहान असताना सुद्धा. ते होते. आता मी क्लिअर तर नाही सांगू शकत, पण ते नव्हते धड. पण असं नाही की मी त्यांच्याशी बोलणं सोडलंय. ते माझ्याशी किती वाईट वागले तरी पण मी त्यांच्याशी बोलते. त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये मी आहे. कारण की ते वाईट वागले तरी माझं असं आहे की ते वाईट वागले तर मी कशाला त्यांच्याशी वाईट वागू ना. सो मी त्यांच्याशी वाईट नाही वागत. बाकी ते कसेही वागलेले असू देत. आणि लहानपणी म्हणायचं शाळेमध्ये फ्रेंड्स होते ते वेगळ्याच लेव्हलचे फ्रेंड्स होते. म्हणजे ते एक होती ती माझ्यावर जळायची कारण ती माझी जी फ्रेंड होती, ती तिची पण फ्रेंड होती. तर आमच्या तिघींचा ग्रुप होता. तर त्याच्यामध्ये तिचं असं होतं, की ती फ्रेंड माझी आहे, ती मलाच पाहिजे, तुझ्याबरोबर ती नको. असं करून ती मला तिच्यापासून लांब ठेवायची. मग ते आपला आपला ग्रुप बनवायचे, मला एकटे टाकायचे. त्यामुळे लहानपणी ते फ्रेंड्स पण नव्हते कधी. शाळेमध्ये तेव्हा पण असंच एकटं-एकटं वाटायचं. त्याच्यानंतर आता परत मला फ्रेंड्स भेटले कॉलेजमध्ये. कॉलेजमध्ये खरं सांगू तर चांगले फ्रेंड्स भेटले. मी त्यांना वाईट पण नाही म्हणू शकत. शेवटी माणसांमध्ये पण फरक असतो ना, की जो तो आपलाच विचार करणार, कोण दुसऱ्याचा थोडी विचार करणार आहे. पण ते बऱ्यापैकी खूप चांगले होते. त्यांच्यामुळे बऱ्याच गोष्टी मी शिकली सुद्धा. त्यांना मी वाईट नाही बोलू शकत. पण ते पण त्यांच्या हिशोबाने आता त्यांच्या त्यांच्या लाईफमध्ये बिझी आहेत. सो मी त्यांना काय बोलू? पण काही गोष्टी आहेत, की याच्यामुळे माझी पण त्यांच्याशी जास्त बोलायची इच्छा होत नाही. कारण काही गोष्टी विसरता येत नाही. काही गोष्टी ते लोकं वागलेत, सो ते विसरता येत नाहीत. आणि माझ्याशी कोणाचं एवढं बॉन्ड होतच नाही, की एकदम क्लोज झाली आहे आणि ते माझ्याबरोबर लॉयल आहे, तसं कधीच होत नाही. मी माझा 100% द्यायचा विचार करते त्यांना, पण ती लोकं मला समोरून कधीच देत नाहीत. ती लोकं माझ्याबद्दल वेगळाच विचार करतात. पण मी कधी वाईट विचार करतच नाही. पण ते कदाचित त्यांना नाही समजत. आणि मी असं नाही म्हणत, की मी लाईफटाईम एकटीच राहणार. माझ्या लाईफमध्ये सुद्धा चांगली येतील माणसं, चांगले फ्रेंड्स येतील, चांगला पार्टनर येईल. पण तोपर्यंत हे जे असं एकटं-एकटं वाटतंय, त्यामध्ये मी तुमच्याशी आज शेअर करत होती, की आज कारण की आज दाखवायला सुद्धा काहीच नाहीये माझ्याकडे आणि रोजची कामं मी तुम्हाला काय दाखवू? मला सुद्धा माहिती आहे, की रोजची-रोजची कामं बघून तुम्हाला पण नाही आवडणार, की तीच-तीच कामं तिथं रोजच करते, तर आम्ही पण करतो. पण माझ्याकडे दुसरं अजून दाखवायला पण काहीच नाहीये. पण लवकरच मी सुद्धा जॉबला जाईन. मला सुद्धा नवीन ओळखी भेटतील, माझेसुद्धा फ्रेंड्स होतील आणि मी जॉबला जरी गेले तरी मी यूट्यूब चॅनल माझं बंद नाही करणार. कारण की ते माझं लहानपणापासून म्हणजे जेव्हा ते माझे फ्रेंड्स होते ना लहानपणी, तेव्हापासून माझं असं स्वप्न होतं, की माझं पण स्वतःचं चॅनल असलं पाहिजे. कारण जेव्हा TikTok होतं ना, तेव्हापासून माझं स्वप्न होतं, की माझं पण चॅनल असलं पाहिजे. तेव्हा पण मी विचार केलेला चॅनल खोलायचा. पण तेव्हा आपल्याला फोनमधलं काहीच कळत नाही आणि मोठ्या भावंडांना सांगणार तर ती लोकं मस्करी करायचे, की "तू काय दाखवणार?" हे ते असं-तसं. पण जसं-जसं मला कळायला लागलं, तेव्हा मग मी फायनली आता यूट्यूब चॅनल खोललंय आणि मला खात्री आहे, आता नाही, आता कदाचित कमी सपोर्ट मिळेल मला YouTubeवरती, पण हळू का होईना, मला नंतर चांगला सपोर्ट भेटेल तुमचा, याची मला खात्री आहे. बाकी आज रोजची कामं, कपडे घडी करा,
भांडी घासा, भांडी लावा, देवाची पूजा करा, हे नॉर्मल कामच आहेत. माझ्या लाईफमध्ये सध्या एवढंच चाललंय. सकाळी उठा, कामं करा, क्लासला जा, क्लासमधनं येताना मंदिरांमध्ये जा, तिथून या. कधी-कधी तर असं मी बोलते पण देवाला, की माझंच असं का मी म्हणजे ग्रुप बघते ना, असे सगळ्यांचे ग्रुप बघते. तसं वाटते, की माझेच फ्रेंड्स का नाही आहेत? सगळ्यांचे फ्रेंड्स आहेत, सगळ्यांचे ग्रुप आहेत. कोणाकडे फ्रेंड्स नसले, तरी पण त्यांच्याकडे एक मित्र तरी असा आहे, की ज्यांच्याशी ते लोकं बोलू शकतात, शेअर करू शकतात. माझं ते सुद्धा नाहीये. पण ठीक आहे. आता नाहीये तर नंतर नक्की होईल आणि मला खात्री आहे, की तेव्हा चांगले मित्र-मैत्रिणी होतील आणि तेव्हा मला असं नाही वाटणार, की माझे आता फ्रेंड्स नाही आहेत. तेव्हा माझी पण लाईफ चेंज होईल. मी पण खूप फिरेन आणि माझी फिरायची खूप इच्छा आहे. मला तिथेच फिरायला आवडत नाही. मला असं वेगळ्या-वेगळ्या ठिकाणी जायला खूप आवडतं आणि मला ते मार्केट आणि मला जिथे जास्त क्राउड असतो ना, तिथे मला जायला नाही आवडत. मला जितकं एकांत असेल त्या गोष्टी खूप आवडतात. म्हणजे बीच किंवा असं एखादी हिरवळ जागा असेल, जिथे कोणच लोकं नसतील, फक्त मी आणि माझी काय ठरलेली माणसं तेवढीच असतील. सो मला तसं आवडतं. घरामध्ये कोण असेल ना, तर मग माझा मूड नसतो कामं-बिमं करायचा. पण तेच जर घरामध्ये कोण नसेल, तर मला खूप मज्जा येते. कारण की घरात कोणीच नसलं, तर कामं करायला पण बरं वाटतं. कोण टोकायला नसतं, कोण बोलायला नसतं. आपल्या-आपल्या हिशोबाने कामं करायची असतात. त्यामुळे आज कोण नाही आहे, तर मग म्हटलं की तुमच्याशी बोलावं आणि मग नंतर बाकीची सगळी कामं करावी. तर आता मी तुमच्याशी बोलले. बाकी मी तुम्हाला एक प्रोडक्ट दाखवीन आता. ते तो चेहऱ्यावरचे केसं रिमूव्ह करायची प्रोडक्ट आहे. मी Meeshoवरून मागवलेलं. सो ते तुम्हाला आता मी दाखवीन. बाकी आता पटापट कामं आवरते कारण मला थोड्याच वेळाने दिवा लावायचा आहे. ॲक्चुअली मी मगाशी तुम्हाला भेटले आणि त्याच्यानंतर मी झोपली. कारण की माझी झोप पण होत नाही कारण रात्रीची व्हिडिओ एडिट करायची असते. नुसतं व्हिडिओ बनवली म्हणून होत नाही. त्याच्यामागे कष्ट पण खूप घ्यायला लागतात. त्यामुळे ते करेपर्यंत पूर्ण रात्र जाते माझी. कारण मला 2:30-2 वाजतातच करेपर्यंत. झोपायला 3 वाजतात. कधी-कधी तर रात्रीची झोपसुद्धा येत नाही आणि मग सकाळी उठायला जमत नाही. सकाळी लेट उठली तर कामं लेट होतात आणि मग मम्मीची चिडचिड होते. त्यामुळे मग मम्मी चिडचिड करते. पण ठीक आहे, मेहनत केल्याशिवाय काही आपल्याला भेटतसुद्धा नाही. आणि मी करणार, खूप मेहनत करणार आणि माझी इच्छा आहे, की YouTubeवरती माझं चांगलं नाव व्हावं. बाकी जॉब चालू झाला तरी मी YouTube चॅनल सोडणार नाही. मी लास्टपर्यंत करत राहणार आहे. सो तुम्ही मला सपोर्ट करा. कारण तुम्ही सपोर्ट केला तर माझं चॅनल पुढे जाणार. त्यासाठी तुम्ही मला नक्की सपोर्ट करा. बाकी ते प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने. आता पटापट कामं आवरते. कारण बराच टाईम होऊन गेला आहे आणि माझ्याकडे थोडाच वेळ आहे. पटापट कामं आवरते आणि आज काय बनवणार आहे ते तुम्हाला दाखवते आणि ते प्रोडक्टसुद्धा दाखवते. सो आजचा ब्लॉग थोडा छोटा असेल कारण की आज कुठे गेले पण नाही आहे मी. मम्मी आणि गेलेत. विचार करत होते जायचा, पण ते लोकं गाडीवरून जातात आणि मी गाडी शिकते. सो शिकत नाही तोपर्यंत मी कुठे जाऊसुद्धा नाही शकत. शिकायला मला जायला काही नाही, पण मला रेग्युलर जायलासुद्धा नाही भेटत. कारण की व्हिडिओ बनवायची, एक साईडला कामं करायची, मग ती कामं करता व्हिडिओ बनवा. मग नंतर ती कामं एंड झाल्यावरती ह्याचं टेन्शन असतं, की आता मला ते एडिट करायचं आहे. त्यामुळे त्याच विचारांमध्ये मी असते. मग त्याच्यामध्ये मला वाजतात 10, 10:30. त्याच्यानंतर कुठे जाऊ गाडी चालवायला आणि कोणाला घेऊन जाऊ? मम्मी असते, मम्मी पण थकलेली असते. वहिनीला नेणार आहे, तर वहिनी पण थकून येते. तिच्या तरी किती मागे लागू ना? सो बघू आता कधीपासून जायला भेटतंय गाडी चालवायला. पण मी लवकर जाईन गाडी चालवायला. मला येते, पण गाड्यांमध्ये चालवायला कॉन्फिडन्स अजून आलेला नाही आहे. एकदाच नेली होती इथून नालासोपाराला कॅपिटल मॉलला. पण त्याच्यानंतर मी नेली नाही. नंतरची गाडी जागेवर आहे ती जागेवरच आहे. माझा भाऊ तर मला खूप ओरडतो. पण काय करणार, टाईम भेटत नाही आहे. मॅनेज होत नाही आहे काय करायचं आणि असं एकटी जाऊन गाडी आणि चालवणार तर मला बाहेर जास्त जायची सवय नाही. त्यामुळे मम्मीचं असं असतं, की एकटी कशी हिला पाठवू?
त्यामुळे मग मम्मी पण असं एकटी नाही पाठवत. कारण की मला सवयसुद्धा नाही आहे जास्त लोकांमध्ये वावरण्याची वगैरे. ज्या दिवशी होईल त्या दिवशी मी बरंच काही करीन आणि मी नक्कीच करीन. पण तोपर्यंत मला जसं जमेल तसं मी व्लॉग टाकीन. फक्त जॉबला लागेपर्यंत. मग तुम्हाला मी बऱ्याच गोष्टी नवीन-नवीन दाखवीन. पण तोपर्यंत रोजची कामं आणि रोजच्या माझ्या घरातल्या गोष्टीच मी तुम्हाला दाखवीन. सो तुम्ही मला नक्की फॉलो करा आणि माझा व्लॉग बघा. कारण माझ्यासारखी मेहनत करणाऱ्या आणि घरी असणाऱ्या मुलींचे हे प्रॉब्लेम्स आहेत. पण त्या माझ्या इतक्या घरीच राहतील अशा नाही आहेत. जातात. आताच्या पोरी तरी नाहीच म्हणजे एवढ्या घरी नाही राहत. त्यांचे थोडे का एखाद का होईना पण मित्र-मैत्रिणी असतात. आता माझे नाही आहेत. कदाचित माझ्यासारखी असेलही एखादी मुलगी, एखादा मुलगा. पण काय माहिती आता. पण बघू. मी वेट करते त्या फ्रेंड्सची की जे येऊन माझं लाईफ चेंज होईल. वेट करते. बाकी मी आता ते प्रोडक्ट तुम्हाला दाखवते. सो तुम्ही नक्की बघा. बाकी मी आता कामं पटापट आवरते आणि तुम्हाला भेटते. तर मगाशी ॲक्च्युली गाईज तुमच्याशी बोलता बोलता मला रडायला लागलेलं. तर मी ते टाळून मग व्हिडिओ बंद केली आणि नंतर मग मी काम करत होती तेव्हा मला परत रडायला लागलेलं आणि खूप जास्त रडायला येत होतं. कारण की बऱ्याच गोष्टी आहेत मनामध्ये. बऱ्याचदा घरामध्ये असताना असं एकटं वाटतं. ॲक्च्युली एकटं ॲक्च्युली यासाठी वाटतं कारण की बाहेर गेल्यावरती 2 तास का होईना पण मी बाहेर जाते. क्लासला तर येईपर्यंत 2 तास होतात. तर तेव्हा मी बघते ग्रुप्स आणि मित्र-मैत्रिणींचे ग्रुप असतात. बोलायला नाही जमत आहे. तर तेव्हा वाईट वाटतं की आपण काय गुन्हा केला आहे की आपले काही फ्रेंड्स नाही आहेत. माझे लहानपणापासूनच चांगले फ्रेंड झाले नाही. म्हणजे मी सगळ्यांबद्दल चांगला विचार केला आहे. पण त्यांनी नाही केला कधी. तर असं ग्रुप वगैरे बघितलं की असं वाटतं की आपण काय केलं आहे, आपले का नाही फ्रेंड्स वगैरे आहेत. कारण की लहानपणी तो कोण फ्रेंड झाले नाही. पण कॉलेजमध्ये झाले होते. मुली तर माझ्या कधी खास फ्रेंड झाल्याच नाहीत. पण एक मित्र झाला होता. पण माझ्या लाईफमध्ये जास्त कोण टिकत नाही. जास्तीत जास्त 3 वर्षाच्या वरती माझ्या लाईफमध्ये कोणी टिकत नाही. सो तो माझ्यावर वाईट तर कधी नाही वागला. पण जशी त्याच्या लाईफमध्ये दुसरी मुलगी आली, सो तो चेंज झाला. तो
त्याच्या लाईफमध्ये बिझी झाला आणि मग नंतर आपल्याला कळतं ना की इग्नोर करतोय. सो मग मी त्या माणसांच्या मागे जास्त जात नाही. मग आपणच त्यांच्यापासून लांब होते. सो मी पण त्याच्यापासून लांब झाली. कॉन्टॅक्टमध्ये आहे, आम्ही बोलतो, बोलायला लागलो की मस्त मस्ती वगैरे करतो. पण असं राहतं ना मनामध्ये की कोणीच नाहीये आणि आत्ताच्या जनरेशनमध्ये कोणीच नाहीये. सो वाटतं. पण असं कधी-कधी खूप रडावंसं वाटतं आणि या सगळ्या गोष्टी घरी पण नाही सांगू शकत. कारण की मी कुठे गेली तरी पण कोणाशी बोलली नाही की लोकांना असं वाटतं की हिच्यामध्ये खूप ॲटिट्यूड आहे किंवा ही कोणाशी बोलतच नाही. पण ॲक्चुअली मी खूप बडबडी आहे. मला बोलायला खूप आवडतं आणि म्हणून तर मी आता पण कॅमेरावर तुमच्याशी बोलू शकते. मी खरंच खूप बडबडी आहे. माझ्या घरच्यांना माहिती आहे. पण त्यांच्याशी सुद्धा बोलायला नाही जमत. कारण की त्यांना जास्त बडबड केलेली आवडत नाही आणि ते लोकं आपल्या लाईफमध्ये बिझी आहेत. तर त्यांच्याशी कायच बोलणार आणि कोणाच आपल्या घरच्यांशी बोलू नाही शकत काही गोष्टी असल्या की. तर बऱ्याच गोष्टी असतात मनामध्ये. तेव्हा मग खूप हेवी वाटतं, रडावंसं वाटतं. सो मगाशी तुमच्याशी बोलता मला अचानक रडायला यायला लागलं आणि आता पण मी रडली. पण रडल्याच्या नंतर खूप हलकं वाटतं. तर काय बोलू आता समजत नाही. कारण बोलायला लागले का मला खूप रडायला येतं. पण आहे लाईफ अशी माझी आणि नॉट इझी. मुली तर कधी माझ्या चांगल्या मैत्रिणी झाल्याच नाही. त्या एकतर जाळणाऱ्या होत्या किंवा मग स्वतःचा विचार करणाऱ्या होत्या. स्वतःमध्येच राहायच्या आणि जेव्हा मुलगा मित्र झाला तर तो खरंच खूप चांगला होता. पण त्याला त्याची पार्टनर भेटली, तो वेगळा झाला. त्याच्यानंतर आता असं वाटतं, म्हणजे बऱ्याचदा असं वाटतं, रोज नाही, की कोणतरी फ्रेंड्स पाहिजे ज्यांच्याशी आपण बोलू शकतो, आपल्या गोष्टी शेअर करू शकतो. तर तेव्हा असं वाईट वाटतं आणि मग रडायला येतं. आणि कारण की माझ्या लाईफमध्ये मी जेव्हा पण असा विचार केलाय ना, की आता मला परफेक्ट माणूस भेटलाय. सो आता ती माझी चांगली मैत्रीण झाली किंवा चांगला मित्र झालाय. सो आता तो लाईफ टाईम राहील माझ्यावर. असं जेव्हा मला वाटायला लागतं ना, त्याच वेळेस नेमकीच ती माणसं चेंज होतात आणि मग त्यांच्या मार्गाला निघून जातात त्यांचा फायदा झाल्यावरती. सो माझ्याबरोबर पण तसंच झालंय बऱ्याच ठिकाणी. त्यामुळे आता कोणी फ्रेंडची ऑफर जरी केलं ना, की कोण बोलायला जरी आलं ना, तरी पण मनामध्ये पहिला विचार हा येतो, की ही माझ्या काहीतरी फायद्यासाठी माझ्याकडे आली आहे किंवा हा माझ्या काहीतरी फायद्यासाठी माझ्याकडे आलाय. तर मग कोणाशी बोलायची इच्छा होत नाही. कारण एक टाईमानंतर जेव्हा आपल्याला सतत लहानपणापासून मित्र-मैत्रिणींकडून किंवा कोणाकडून सारखं आपल्याला असं भेटतं ना, की फसवलं जातं. अ, आपल्याला सारखं कॉर्नर केलं जातं. तेव्हा मग आपल्याला असं वाटतं, जेव्हा दुसरं कोणीतरी आपल्याकडे फ्रेंडशिप करायला येतं ना, तेव्हा मग असं वाटतं, की हा पण त्याच हेतूने आपल्याकडे येतो. मग कोणाकडे ट्रस्ट होत नाही. कारण तो ट्रॉमा राहतो ना मनामध्ये. सो माझ्या आता पण तेच मनामध्ये आहे. इनफॅक्ट मी माझ्या बर्थडेच्या दिवशी म्हणजे यावेळेस बर्थडे होता तेव्हासुद्धा मी क्लासला गेली आणि त्या दिवशी मला खरं तर क्लासमध्ये खूप वाईट वाटलेलं. पण मी घरी येऊन काहीच बोलली नाही. सर आणि मॅमनी मला विचारलं, की तुझा बर्थडे आहे, तर तू फ्रेंड्स लोकांबरोबर का नाही गेली? अ, कोणाशी पार्टी नाही का करणार? असं करून मला विचारलं. मी तेव्हा काहीच नाही बोलली. मी म्हटलं, "मला नाही आवडत पार्टी आणि करायला. फ्रेंड्स वगैरे कमी आहेत." तेव्हासुद्धा क्लासमध्ये मला असंच रडायला येत होतं. पण मी कंट्रोल केलं आणि नंतर हसत-हसतच घरी आले. मी नाही सांगितलं मम्मीला आणि कारण की या गोष्टी घरी नाही सांगता येत.
मला नाही माहिती, पण मला आज खूप रडायला येते. कधी कधी असे दिवस जातो, खूप रडायला येतो, खूप रडावंसं वाटतं. पण त्या दिवशी खरंच खूप वाईट वाटलेलं. कारण सरांनी आणि मॅमनी तसं मला विचारलं, की "आज बर्थडे गेली नाही पार्टी आणि करायला फ्रेंड्स लोकांबरोबर, क्लासला का आली?" कारण मी बर्थडेच्या दिवशी सुद्धा क्लासला गेली होती आणि घरी येऊन सुद्धा बर्थडे सेलिब्रेट नीट झाला नाही. खरं तर आता बर्थडेचा काही इंटरेस्ट राहिला नाही. पहिलं खूप वाटायचं बर्थडे आला आता, म्हणजे बोलतात ना, एक एक्साइटमेंट असायची बर्थडेची. पण नंतर ती सुद्धा गेली. कारण की कॉलेजमध्ये सुद्धा असताना माझ्या सगळ्या फ्रेंड्स लोकांचे बर्थडे झालेत. पण माझ्या फ्रेंड्स लोकांनी मी प्लॅन करायची सगळ्यांच्या बर्थडेचे, की आज ह्याचा बर्थडे आहे ना, मग इथे जाऊया, ह्याचा बर्थडे तर केक आणूया, असं करूया, तसं करूया. पण माझा बर्थडे एप्रिल 17ला असायचा, सो सुट्ट्यांचा दिवस असायचा. पण त्या लोकांनी कधी असा विचार करून कधी माझा बर्थडे सेलिब्रेट नाही केला, की ही प्लॅन बनवते, तर आपण हिच्यासाठी पण काहीतरी करूया करून. सो लहानपणापासून असं होतं. कारण सुट्ट्यांमध्ये बर्थडे यायचा तर लहानपणापासून सगळ्यांची विश अशी अशी असायची ना, की माझा बर्थडे पण शाळेत झाला पाहिजे, कॉलेजमध्ये झाला पाहिजे. फ्रेंड्स लोकांनी असं मस्त करायला पाहिजे. पण तसा कधी झाला नाही. सो नंतर त्या बर्थडेवरूनच इच्छा निघून गेली होती आणि यावेळेस माझा बर्थडेसुद्धा नीट सेलिब्रेट नाही झाला. ठीक आहे, मला काय बर्थडेचा इतका इंटरेस्ट नाही आहे. फक्त वाईट तेव्हा वाटलेलं जेव्हा सरांनी मॅमनी जेव्हा विचारलेलं तेव्हा. आणि असं वाटतं, एकटं घरी असल्यावरती खूप रडायला पण येतं. पण ठीक आहे, हे दिवस पण जाणार आणि मला माहिती आहे माझ्या लाईफमध्ये अजून चांगली फ्रेंड्स आणि खूप गोष्टी येणार. कारण की अजून माझं लाईफ खूप मोठं आहे. आताशी 20वं लागलंय. सो अजून लाईफ खूप मोठं आहे. सो नवीन माणसं भेटतील, नवीन गोष्टी घडतील आयुष्यामध्ये आणि मी त्याच गोष्टीच्या वेटमध्ये आहे, की माझ्या लाईफमध्ये सुद्धा नवीन काहीतरी घडणार, नवीन माणसं येणार, चांगली माणसं येणार. पण तोपर्यंत मध्ये-मध्ये असा त्रास होतो. घरच्यांशी नाही बोलायला जमत. त्यांच्याशी काय बोलणार? त्यांचे स्वतःच्या लाईफमध्ये पण खूप प्रॉब्लेम आहेत आणि मी समजू शकते. तर परत तुमच्याशी बोलावंसं वाटलं म्हणून मी आली. बाकी थोड्या वेळाने मी तुम्हाला तो प्रोडक्ट दाखवीन. कसा आहे? छान प्रोडक्ट आहे तो. हेअर चेहऱ्यावरचे केस जातात सगळे. सो मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटते. तर मगाशी जसं मी तुम्हाला बोलली, की मी तुम्हाला Meeshoचं ते प्रोडक्ट दाखवणार आहे. तर हे आहे ते प्रोडक्ट आणि खूप चांगलं आहे. आत्ताच मी रिसेंटली मागवलेलं आणि हे चेहऱ्यावरचे केस रिमूव्ह करायला खूप चांगलं आहे. तर मी तुम्हाला दाखवते ते कसं आहे. हे असं येतं. तर हे असं येतं आणि तर ते असं आहे आणि त्यामध्ये येते ही पिन चार्जिंग करायला. हा ब्रश असतो क्लिनिंगला आणि हे देतात, यूज कसं करायचं ते दाखवतात. आणि हे असं आहे लिपस्टिकसारखं. हे असं खोलायचं आणि याचा आवाज दाखवते. हे असं. आणि मग इथले सगळे असे हेअर्स जिथे जिथे येतात ते सगळे रिमूव्ह करायचे. सो हे Meeshoचं खूप चांगलं ब्रँड आहे. तर तुम्ही हे नक्की यूज करा. आणि हेच होतं ते जे की तुम्हाला मी दाखवणार होती. तर नक्की यूज करा. फेससाठी चांगलं आहे. ज्यांना घाईघाई असते आणि विसरतात किंवा त्यांना वेळ भेटत नाही रिमूव्ह करण्यासाठी हेअर्स आणि घाईघाई असते, तर त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. तर नक्की यूज करा. तर गाईज मी आता हे बनवलंय पुलाव भात मस्त असा.
आता मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटते जेवण झाल्यावरती. सो गाईज आजची सगळी कामं झाली आहेत आणि आज तुमच्याशी गप्पा मारून पण मला खूप हलकं वाटलं आणि छान वाटलं. सो आजच्यासाठी एवढंच. उद्या परत भेटूया नवीन व्लॉग सकट आणि उद्या अजून फ्रेश मूडने सुरुवात करूया. बाकी आजच्यासाठी एवढंच. उद्या परत भेटूया नवीन व्लॉग सकट. तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया उद्या. बाय.